मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते कैलास शिवाना शिवचंद्र मौली फणींद्र माता भुकुटी झाली कारुण्य सिद्ध हो दुःख हारी तुझं वीण शंभो तुझं कोण चाली तुझं वीण शंभो तुझं कोण चाली तुझं वीण शंभो तुझं कोण चाली स्वार होनी मूषकावरूनी रंगणी स्वाती करी छाया तुझी घर तुआ घर शिविगणी साधी वेगळा तुझ्या येण्याने फकही धुमधुमली पंढरी वेगळा तुझ्या येण्याने फकही धुमधुमली पंढरी
अरे मंजुळ स्वराने येती कोकिळे मंजुळ स्वराने येती कोकिळे कुहू कुहू करून गाते ग पहाटीच्या या मंजुळ प्रहरी दिव करती मंजुळ
गाणी येतील तेवढं बरं आहे. बसली कशी हृदया
धन्यवाद महिला, धन्यवाद राधे. तू किती दयाळू आहेस. आणि हा तुझा कान्हा, याला दयामाया काहीच नाही. किती क्रूर आहे हा तुझा कृष्ण. ऋग्वेद अभित. नव्या दिवसाची नवी पहाट. चक्कर झाला टाईम पहाटेचे 4 वाजले. या गोकुळगा कसा शांत झोपला आहे. कुणाला शास्त्री कदर नाही. या थंडीच्या मोसमात बिचाऱ्याला खेळून धरले असं वाटतं. का म्हणावं? नवऱ्याला सोडत नाही का या नवऱ्याला सोडत नाही. मग झालं ना की थोडं बाकी आहे. झालं आणि ती तारा तिचा रंगा पुसला आवडेल सगळ्याची वाट कर्तव्य आहे. ती नवीनच आहे. बरं मला सांगा आपल्या कुणाला बाजारची माहिती आहे का. नाही तर आता मग आता आपल्याला माणसाला करून घेतली पाहिजे. मग घे की तू तू घे की. नाही ना दादा तिथे मला खूप आनंद झालाय. तू काय नुसती माझ्यातच असते. अगं चंद्रा तू घे की ग. घेते अगं मावशी. मावशी कोण गवरते. अगं मावशी मी चंद्रा. कोण. चंद्रा गप्पा सुंदरा. काय सांगितली मावशी. अगं बेटी, हा कोण आहे ना माझ्या बाजूला.
नुसतं चाव 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 करतोय त्याला मी बोललो का असलं होय. मावशी तू येतेस ना? तुम्ही निघाला हो मावशी. मग येते मग या बरं लवकर. आले आले तुम्ही गवळ्याच्या साऱ्या सुना बोला कशा तुम्ही बोलताना तुम्ही गवळ्याच्या साऱ्या सुना बोला कशा तुम्ही बोलताना तुम्ही गवळ्याच्या साऱ्या सुना बोला कशा तुम्ही बोलताना तुम्ही गवळ्याच्या साऱ्या सबर करो. अगं आमचे हे अगं हे पती परमेश्वर इकडे काल गेले होते लग्नाला. तिकडून त्यांनी 40 लाख मठ आणला. 40 लाख किती? 40 लाख. त्यातल्या 20 लाख प्यायले. प्यायले ते प्यायले आणि गेले तिथे याला. मग पुढे काय झालं? अगं पुढे काय व्हायचं? अगं गेले ते बाहेरच येईना. नुसते उठले की गुरगुर गुरगुर गुरगुर, बसले की पुरपुर पुरपुर पुरपुर, उठले की गुरगुर गुरगुर गुरगुर, बसले की पुरपुर पुरपुर पुरपुर. बाई, काय हा प्रकार? आहाहा.
दोन नंबरचा प्रकार. मावशी, पुढे काय केलंस तू? अगं 3 वेळा बाथरूम घेऊन जाऊन आले. त्यांना म्हणाले अहो चहा घ्या, चहा घ्या, लिंबू पिळून चहा घ्या. पण छे कुठील देवा ना, उठले की गुरगुर गुरगुर गुरगुर, बसले की गुरगुर गुरगुर गुरगुर, उठले की गुरगुर गुरगुर गुरगुर, बसले की गुरगुर गुरगुर गुरगुर. मावशी, पुढे काय केलंस तू ना? हो तर घरात 4 फॅन लावले तरी वासच येईना. आणि तेवढ्यात तुझा हात आला आणि होती तशी निघून आली बघ. सवय मावशी. बरं मी काय म्हणते, काय? एवढ्या पहाटेच्या प्रहरी या मावशीला बोलण्याचं कारण तरी काय? अगं मावशी, आमच्या पोरांनी विचार की नाही, मथुरेच्या बाजूला ठरवाय बघ. मधुरेच्या बाजूला जाण्याचं. हो. अगं जाती मग धरला नाही कुणी. तुला असं ना बोलवलं आम्ही. म्हणजे अगं मावशी, आम्हाला पोरी पण ना. अगं रस्त्याची माहिती नाही बघ. रस्त्याची माहिती नाही, मग तिथं काय मिरवायला चाललं बाय? मग आता तुला बोलावलंय ना. असं आहे होय. मग बरं मी काय म्हणते, काय? बाजारात मी तुमच्या सोबत येते, बरं. पण बाजाराच्या विक्रीसाठी घेतलं काय, नेसलं काय, त्या लोकांना सांगायला नको. मावशी मी सांगू. मावशी मी सांगू. अगं फटकीच लावली वगैरे नाही का? एकीकडे सांगा काय काय घेतलंय ते. मावशी मावशी मी सांगू. हा ये तुला बरं काही आहे ना. मावशी मी की नाही. हा मावशी मी की नाही. हा मावशी मी की नाही. केलीच नाहीस तू. मोरतीस किती मोडशील नाही काय? बोल एकदाच लवकर. अगं मावशी, तुझ्या घेतलं दुधभात दूध. मस्त आहे होय. बरं सुंदर काय केलास? पायात पैंजण, हा हातात बांगड्या, हा पोटाला लाली, लय भारी, डोळ्यात काजळ खूप छान. आणि नाकात शिमूस. मावशी. बघा काहीतरीच का? अगं मावशी, फुली मग फुली. असं आहे होय. मावशी, आता सांगू. हो सांग सांग सांग. आता सांगू. या सगळ्या लोकांना घरात जाऊ दे नंतर सांग. अगं मावशी, असं तर वाटतंय, मला घेऊन चला. कुठे मला घेऊन चला? काय जत्रा म्हणलेली आहे? मला घेऊन चला हो ग. हा आता पण आहे ग काय ग? आपला माल. आता सांगू. एका वर्षाने सांगितलंस तरी चालेल. ए मावशी, आत्ता सांग आत्ता. आता सांग का? हे हे काय लांबड? ए मावशी. मग हे काय करतेस? अगं मावशी, मी घेतले 2 गोळे. 2 गोळे? काय लढायला चालीस की काय? अगं मावशी, लोण्याचे ग. लोण्याचे होय. बरं तुझ्या साडीचं नाव काय? कोण ग? चष्मेवाला, तो नवरा पाहिजे मला. अगं बाई चष्मेवाला होय. कसं कानपाट पुढील मिळते काय? अगं मावशी, हा साडीचा नाव ग. तुझ्या साडीचं नाव होय. मला वाटतं त्याचा नंबर लागला वाटतं. हो ना ग? हा. अगे चिमणे अशी पुढे पाहू. काय ग मावशी? तुझं नाव काय ग? अगं मावशी, माझं नवीन साक्षी. मला बघून उडतात पक्षी. तुला बघून पक्षीच काय, इथला दीपक पण उडेल. बरं तुझ्या साडीचं नाव काय? मावशी, माझ्या साडीचं नाव. हा माझ्या साडीचं नाव. हा. माझ्या साडीचं नाव कपूर आहे. निव्वळ कोटी बोलते ही, काहीच नाही दिसतात. ही लोक कवाची वाट बघतायत. हो माग. हा अगं बाई या या पुढे या पुढे या पुढे या. काय ग मावशी? तुला जास्त कचा कचा भांडायची सवय आहे नाही? तुझं नाव काय ग? अगं मावशी, माझं नाव की नाही बकुळा. आईचं नाव काय ग? आईचं नाव की नाही शकुंतला. आणि बापसाचा काय खुळखुळा? ए मावशी, गणेश काय? अगं तुझं नाव बकुळा, आईचं नाव शकुंतला. मला वाटलं बापसाचं नाव खुळखुळा असेल. कोणाकडं तू रागात बघतेस? कोणाकडं? अगं दुसरं तू म्हणतेस म्हणून तिला सोडते. पण तिला सांगून ठेव, रागात बघते कोणाकडं, जागेवर मोठं टाकलं तिला. बरं मी काय म्हणते, आपल्याला उशीर होतोय.
मावशी तरी पण सांगितलंच पाहिजे बरं. सांगितलं पाहिजे होय आमच्या ह्यानी 40 ला मट्टा आणला होता बरं. त्यातला 20 ला शिल्लक राहिला आहे तोच घेतला बाजाराच्या विक्रीसाठी तुम्हाला देऊ का थोडा थोडा नको 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 ती दुर्ग नको ती पाहिलं पोरगीचं आवड बघितलं चला लवकर चल रसिकांच्या मनपसंत आलेलं पारितोषिक गणेश सेवा मंडळ पाताळेवाडी गणेश सेवा मंडळ पाताळेवाडी नाटककार याचकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे गोपाळ रत्नू मनवे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. सविता गोपाळ मनवे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे किरण नेवरेकर यांच्याकडून खास मावशीने नाव घेण्यासाठी किरण नेवरेकर हे आमच्या मावशीवर बेहद खुश आहे. यांच्याकडून खास नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. नवविकास तमन मंडळ त्यांचे आभार आहे. धन्यवाद. किरण नेवरेकर यांचं मावशीने नाव घ्यायचंय. किरण ऐका किरणराव श्रीकृष्णाच्या डोक्यावरती असते मोराचे पीस श्रीकृष्णाच्या डोक्यावरती असते मोराचे पीस ओ किरणराव जरा पडद्याच्या मागे या तुम्हाला देते स्पेशल किस जाऊया रंग उधळीत
हे गीत झालं या गीतासाठी या वंशमोहसाठी रवींद्र रत्नो मंदवे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे हे गीत वंशमोहन बंदी शाळा ही हले लागे पार हे उघडाया बंदी शाळा ही हले लागे द्वार हे उघडाया मस्त चाल घेतला आनंदी गोकुळ हे जन आले हे जन्माया आनंदी गोकुळ हे जन आले हे जन्माया आता नाही त्यांच्या चप्पल पाहिजे माझी गेली का तरी सकाळी येत होतं त्यांच्याकडून अशी मी न
आपण सुद्धा त्यामुळे गौतमाच्या सुदामा अरे सुदामा देवाच्या चरणी प्रणाम असो. आशीर्वाद सुदामा देवा मला ऐकायची बोलण्याचं कारण. सुदामा तुझ्या मोठे चांगले पगार आहे देवा कोणती मोठी कामगिरी. सुदामा सहस्र 360 पर्यंत म्या पाठ एवढं गाठवतंय त्याच्यावर असेच काम तू आहे देवा पण हुकूम कुणाचा आणि कायदा कुणाचा. सुदामा खूप माझा एक काय तुझा देवा आपण कुंजावणी जावे. मी पाहतो त्या गावांचा चमत्कार. देवानी तर मोठी कामगिरी सोपवली आहे. 16,308 गोपिकांचा मेळा थाट माट घालून दया दुधाचे माठ घेऊन मथुरेच्या बाजारी चालले. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. पण गवळणी आहे 16 सहस्त्र आणि मी हा एकटा. हे काम काय माझ्या एकट्याच्याने होणार नाही. माझ्या जोडीचा पेंड्या आहे त्याला बोलावून घेतो. बघूया कुठे जवळ आहे काय. पेंड्या अरे हे पेंड्या गेला कुठं हा. पेंड्या अरे हे पेंड्या अरे आहेस तरी कुठे. अरे असशील तसा इकडे ये. अरे त्या गुरांना पण घेऊन ये. अरे हो यायला पाहिजे. गेली कुठे वनाला किती होती दंग. गेली कुठे वनाला किती होती दंग.
खरं रसिकांच्या मनोमस्तीतून आलेलं पारितोषिक आजचे दादा
ठिकाणी इतका पडतो गावाच्या गाव वाहून नेतो आणि काही ठिकाणी नुसता दुष्काळ माजलाय एकदम दुष्काळ मारलाय. याचं कारण काय? अरे बापरे, याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? सांगतो कारण, सांगतो. इकडे मी म्हणतो, आता तुझं वय किती आहे? माझं होय वय असेल बाबा 80च्या घरात. काय म्हशीच्या घरात? 80. 80. मग तुला पोराला किती आहे? मला होय वय वाटली होती खंडी पण होती बापरे, पण 12 झाली. 12 पोरा झाली म्हणजे कमी झाली. 12 पोरा? अगं 12 पोरा करण्यापेक्षा जर एक जर झाड लावलं असत ना तर पाऊस नुसता बदा पडला असता आणि तो नियमित पडला असता. म्हणून सांगतो, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावा, झाडे जगवा. हा नाश थांबवा, हा विनाश थांबवा. हा नाश थांबवा, हा विनाश थांबवा. अगे पुरीनो, आपण त्यांना वेळी समजत होतो पण किती छान संदेश दिलाय बघ. आपण या लोकांना असा संदेश देऊया. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा. हा नाश थांबवा, हा विनाश थांबवा. बरोबर आहे, पटलं. तू काय म्हणतेस? फार हुशार दिसताय. अरे म्हणजे हा रानटी प्राणी हुशार राखणार. असं आहे होय. मग? बरं मी काय म्हणते, हा, तुम्ही आमच्या सोबत चला, आम्हालाही सोबत होईल. तुमच्या सोबत? हो, बापरे, आपण कोण? आम्ही गवळ्याच्या नारी. चालत नाही? हो. चालत कुठं? चाललो बाजारी. बाजारी? हो. कशासाठी? त्याच्या विक्रीसाठी. दहापतीच्या विक्रीसाठी? होय. आम्ही येतो. चलो. आलो, हे सुदामा. मी चाललो. अरे काय झालं काय तुला? आहेस ना? आता उठतोयस काय? हा? अरे काय झालं काय तुला? हा? गवळणीने तुला मारली? अरे बापरे, अजून काय केली? अजून? अरे बापरे, अरे काय शिल्लक ठेवली की नाही? अरे पण त्या उगाच मारणार नाही तुला. तू काहीतरी केलं असेल त्यांना. मी त्याला काल पण नाही केलं. अजिबात काय केलं अजिबात नाही काय केलं मी. तरी मारली तुला. थोडी टिंगल केली. अरे मग कशा सोडतील तुला? आणि काम केलंस काय? सुदामा, हा? तू सांगितलं का मी विसरला? विसरलास? अरे मग धावत गेला होतास तू? गेला होता. मग? पण सुदामा, हे काम माझ्याने होण्याचं नाही. तुझ्यानं होणार नाही. नाही होणार आहे. अरे मग आता काय रे करायचं? मग तू मग काय करायचं तुला? अरे मी बघ म्हणजे तुला कशासाठी बोलवला होता मग? मी गेलो होतो ना म्हणजे झालं. अरे आता तुझ्याने होणार नाही. मग काय आता मलाच करावं लागेल. अरे मी जातो त्यांना अडकवायला आता. तू जाणार आहेस? होय. अरे वा, तुला पण सोडणार, तुला कुजवणार, होय. तुझं रकत करणार, मी मज्जा करणार. तेवढंच तर. आता मी जातो त्यांना अडकवायला. मज्जा
इकडे लक्ष दे. मनवेवाडीचे जावई रोशन भातडे आणि आशिष पाताडे याचकडून खास नाव घेण्यासाठी यामध्ये रोशन भातडे यांचं मावशीने नाव घ्यायचंय. त्याचप्रमाणे स्वर्गीय आरती आशिष इथापे यांच्या स्मरणार्थ गवळणसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. ऋतिका बाबू भुवड हिचकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे ढोलकीपट्टू साहिल केरकर यासाठी खास नीता मनवे याचकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे श्रावणी संतोष मनवे याचकडून खास गवळणसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे ऍडव्होकेट ऋषी खाडे मुंबई हायकोर्ट याचकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. रोशन खाडे याचकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रशांत खाडे याचकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. ऍडव्होकेट ऋषी खाडे याचकडून खास साहिल केळकर यासाठी सोलो वाद्यांसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. या सर्वांचे नवविकास निर्माण मंडळ अभिप्राय दत्तावणी आभार आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो प्रशांत गोंडबरे यांचं मावशी नाव घ्यायचं. प्रशांत गोंडबरे. वाटी दह्या दुधाची वाटी. ओ प्रशांतराव, आज ही मावशी या असुर्डे गावात आले ती तुमच्यासाठी तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी. त्याचप्रमाणे मनवेवाडीचे जावई रोशन भातडे यांचं असं सणसणीत नाव घ्यायचंय. रोशन भातडे मावशी बघ पुढे कसा गजब होतोय. रोशन भातडे. आमच्या रोशनरावांचे खूप फॅन दिसताय तिथे. असं आहे ना. ऐका रोशनराव, स्टीलच्या बशीत फणसाचे घरे, स्टीलच्या बशीत फणसाचे घरे. आमचे रोशनराव वरून दिसतात साधेमुळे पण आतून खूप त्यांच्या चाळे. शेखर जाधव यांचं नाव मावशी घ्यायचं आहे. शेखर जाधव. ऐका शेखरराव, वाटाण्याचा केला शिरा त्यात घातले खोबरे किसून किसून किसून. वाटाण्याचा केला शिरा त्यात घातले खोबरे किसून किसून किसून. शेखर. वाटाण्याचा केला शिरा त्यात घातले खोबरे किसून किसून किसून. आमचे शेखरराव बसले कोपऱ्यात रुसून त्यांना घेतले चाटून पुसून. त्याचप्रमाणे किरण नेवरेकर यांचं नाव घ्यायचंय. किरण. ऐका किरणराव, कपात कप बशीत बशी, कपात कप बशीत बशी. ओ किरणराव, तुम्ही माझी प्रियतमा, मी तुमची उर्वशी. लावून ठेवले हल्लास तर ती काढली लागेल. लक्षात ठेव. उभा राहायचं. ए मावशी अशी उभी राहा. तुम्ही आलात कुठून आणि जाणार कुठे? आम्ही आलो मथुरेला. दह्या दुधाच्या विक्रीला. दह्या दुधाच्या विक्रीला. आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. अरे पण का? माझा तो रस्ता बंद आहे. आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ. तर दुसराही रस्ता बंद आहे. आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ. इथे उभा राहा. इथे हलू नको. ही काठी हलली नाही पाहिजे. असं राहिलं पाहिजे. काय खायला यांनी बघितली. सगळ्यांनी बघितली काय झालं तर.
नक्की काय झालं काय पण? अरे सकाळपासून हिला मी पटवताय काय अरे उजाडल्यापासून हिला मी पटवताय हा. आणि आता तू गुले 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 नानीला काय बोला तू नानी जरा तिथे मारतोय नानीला काय बोलला तू नानी जरा तिथे मारतोय मारेल जरा बाकी काय झालंय तुला? मोठा डोंगर काय बोलतोय तू? मला पण मी काय केलंय मग त्याला सांगते अरे, काय झालंय काय तुला तू मार कशी तो कशी मला पण खावतोयस हा उभा राहायचा हा मार. तुला पण लय कमी आहे. हा? दादा उभा राहायचं ना. मम्मी बोलवते बघ अरे मावशी आम्ही तुम्हाला बाजारी जाऊ देणार नाही अरे पण का आता तो रस्ता बंद आहे आम्ही दुसऱ्या वाटेने तुला जाऊ. सांगितलं ना दुसरा झालं काय रे तुझ्या रस्त्यावर कुठला चाललाय अरे आमच्याकडे शिरजोरी करताय तुम्ही आहात तरी कोण अजून हिनं ओळखला नाही आपल्याला बरोबर नाही नाही सांग तिला आपण कोणते मी ते पांडा मी ते पांडा हाताचा कांदा आणि हा खातो काजूचे गोंडा एवढी ओळख आहे मग कशी अरे मावशी आम्ही कृष्णदेवांचे सवंगडी आहोत मी सुदाम आणि हा पेंड्या पेंड्या काय पेंड्या मेले पेंड्याचा काय होणार तू अरे बाबा तसं नाही मग तुमच्याकडे काय कायदा आहे का तुला कायदा हवाय हो तर ए पेंड्या तिला कायदा हवाय हो आलं मला कायदा सांग तुला आपला कायदा सांगतो घाबरतो काय सांगतो राधी सांगतो आहे ऐकून तू घे ग हे त्या सुदाम उभा वाटेवर
काय ऐकलास का आमचा कायदा? अगं मावशी संसार थकलं आपण थोडी विश्रांती घेऊया. ठीक आहे तर. काय टाकल्या? अरे हे मेल्या, अरे कशा का होईना पण बसलेत ना. अरे बसलेलच. पण बसलेत का नक्की? बघून येतो. चल एकदा बघून ये. बघून येतो. चल लवकर. 1 2 3 4 5 6 काय झालं काय? 7 8 9 10 सुदामा काय रे? सगळे मिळून बसले. सगळे बसलेत का? सगळे बसले. चल लवकर, आपल्या देवांना सांगितलं पाहिजे. चल जाऊ थांबल्या. चल लवकर. चल. काय पकड 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 देवा, आपण सांगितल्याप्रमाणे सर्व गवाही यमुना काठी उभ्या आहेत. आता आपण जाऊन त्यांचा समाचार ठेवा. लय हल्लाय मोबाईल येतो मी. बाई पद्मा नाबिरा मस्तकी तुरा कटीवरती आणि विटेवरती उभे असतात. हे तुझं म्हणणं बरोबर आहे. मी सर तू झोपडलोय. अगे राधे, ते कोण आहे का? अरे काना तू इथे? अरे काना मी तर तुला ओळखते पण इतर गावला अरे तुला ओळखत नाही. तू तरी त्यांना ओळख पटवून दे बरं. राधे
हे